अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. आईवडिलाच्या चांगल्या किंवा वाईट कर्माची फळं हे मुलांना भोगावे लागतात. तर ते खरं आहे का ते आज आपण एका गोष्टीद्वारे पाहूया. तर एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं श्याम. श्याम रोज कामाला जायचा, म्हणजे काबाड कष्ट करायचा शेतात, आणि त्याला शेतातून महिन्याला 30 रुपये मिळायचे. तर ते 30 रुपये घेऊन तो आपला उदरनिर्वाह करत असत. परंतु तो 30 रुपये स्वतः खर्च करत नसत. तर 30 रुपयापैकी ते 15 रुपये दान करायचा आणि 15 रुपयात आपला घर संसार भागवायचा. तर काय होतं, असेच काही दिवस निघून जातात. निघून गेल्यानंतर श्यामला 2 जुळे मुले होतात. एक असतो राम आणि दुसरा असतो श्रीराम. तर हे 2 मुलं झाल्यानंतर आता मुलं झाले तर कुटुंब वाढलं, त्यामुळं खर्च पण वाढणार. तरी पण श्याम काय करायचा, आपल्या 15 रुपये दान करायचा आणि 15 रुपयाचंच त्याचं घर चालवायचा. असे काही दिवस निघून जातात. त्यांची लहान मुलेही मोठी होऊ लागतात. मुलं आईला विचारतात, आई बाबा असे का करतात ग, आपला 15 रुपये तर उदरनिर्वाह होत नाही, तरी पण 15 रुपये का दान करतात. तर आई म्हणायची, मुलांनो, दान केलं चांगलं असतं. आपण एका हाताने दान केलं तर देव आपल्याला भरपूर देतो असं म्हणतात. म्हणून तुझे वडील दान करतात, दान करायला कधीही विसरू नये. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी काय होतं, श्यामचा अपघात होतो आणि श्याम त्या अपघातामध्ये मरण पावतो. तर मरण पावल्यानंतर ते 2 मुले आपल्या आईला विचारतात, आई बाबा कुठे गेले ग. तर आई म्हणती, अरे बाबा तर भगवान शंकराकडे गेलेत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तर मुलं म्हणतात, अगं आई, आता आपलं पोट कोण भरणार, आपल्याला खायला प्यायला कोण देणार, कारण आपल्यापाशी तर काही नाही आणि ज्याच्यापाशी काही नसतं त्याला कुणीही वाली नसतो. त्यामुळं आपला उदरनिर्वाह म्हणजे आपलं घर कसं चालन ग. तर आई म्हणायची, तू काळजी करू नको, कारण भगवान शंकर आहेत ना, ते आपली पोट नक्कीच भरतील. तर मुले म्हणाली, आई आम्ही भगवान शंकराकडे जातो आणि त्यांना सांगतो की आमचे बाबा आम्हाला परत करा. मग मुलं बाहेर पडतात. मुलं आपल्या वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर ते जंगलातून चाललेले असतात. खूप ऊन असल्यामुळे ते वटवृक्षाखाली बसतात. तर तेव्हा वटवृक्षाखाली बसल्यानंतर एक वटवृक्ष त्यांना बोलतो की मुलांनो, तुम्ही कुठे चालला आहात. तर मुले म्हणतात, आम्ही भगवान शंकराकडे चाललो आहोत आमच्या वडिलांना आणण्यासाठी. तर मुलांचे हे बोलणे ऐकून वटवृक्ष म्हणतात, मुलांनो, तुम्ही माझ्यासाठी सुद्धा भगवान शंकराला एक प्रश्न विचारा आणि त्यांना म्हणा की मी अनेक वर्ष इथं उभा आहे, पण माझे एकही पान जमिनीवर पडले नाही आणि माझ्या फांद्याही सुकत नाही. मी काय पाप केले आहे, असे काय झाले ज्यामुळे मला या यवनीतून मुक्ती मिळाली नाही आणि याचे कारण काय. मग ते दोन्ही मुलं ठीक आहे म्हणतात आणि पुढे चालायला निघतात. नंतर पुढे चालत चालत त्यांना एक साप दिसतो. ते साप बघून ते दोन्हीही मुले खूप घाबरतात. तर आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तो साप बोलू लागतो, मुलांनो घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही. तुम्ही कोण आहात आणि कुठे चालला आहात. तेव्हा ते सांगतात की आमचे वडील, आम्ही शेतकरी पुत्र आहोत आणि आमचे वडील भगवान शंकराकडे गेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना आणण्यासाठी भगवान शंकराकडे चाललो आहेत. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो, माझा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न तुम्ही भगवान शंकराला विचारून या की मी बरीच वर्ष झाले इथून पडत आहे, परंतु आता मला चालताही येत नाही, माझ्या शरीरात थोडाही जीव राहिला नाही. मागच्या जन्मी मी असे कोणते पाप केले ज्यामुळे यापासून मला मुक्ती मिळू शकली नाही, याचे कारण काय आहे ते तुम्ही भगवान शंकराला विचारून या. तेव्हा मुले म्हणतात, ठीक आहे, आम्ही हा प्रश्न भगवान शंकराला नक्कीच विचारू असे म्हणतात आणि ते मग पुढे चालतात. पुढे गेल्यानंतर त्यांना एक माणूस भेटतो. माणूस म्हणतो, मुलांनो, तुम्ही एवढे कोमल कुठे चालला आहात, एवढ्या उन्हात तुम्ही कुठे चाललात. तर मुलं म्हणतात की आम्ही आमच्या वडिलाला शोधण्यासाठी भगवान शंकराकडे चाललो आहोत. तर तो माणूस म्हणतो, अरे ठीक आहे, तुम्ही भगवान शंकराकडे चाललात तर शंकराला एक प्रश्न विचारा की मी विहीर, हे किती दिवसापासून मी ही विहीर खोदतोय, पण मला ह्या विहिरीमध्ये पाणी का लागत नाहीत. तर तुम्ही हा प्रश्न भगवान शंकराला नक्कीच विचारा. तर मुले म्हणतात, ठीक आहे. तसेच मुले अनेक पुढे चालू लागतात. चालता चालता त्यांना एक नदी दिसते. नदीमधून नदीच्या काठी एक मासा बाहेर आलेला असतो.
आणि तो एका मुलाच्या पायाजवळ आला आणि मुलांना म्हणू लागला, अरे मुलांनो, तुम्ही कोण आहात, कुठे चाललात? तर मुले म्हणाली, आमच्याकडे बोटीत बसायला पैसे नाहीत, कारण आमचे वडील रोज 30 रुपये कमवायचे, त्यातून ते 15 रुपये दान करायचे आणि 15 रुपयाचा आम्ही उदरनिर्वाह करून आमचे घर सांभाळायचो. आता आमचे वडील घरी नाहीत, ते भगवान शंकराकडे गेले आहेत, म्हणून आम्ही दोघे कैलासावर भगवान शंकराच्या दर्शनासाठी चाललो आहोत. त्यावेळेस त्या मुलांचे बोलणे ऐकून मासा म्हणाला, मुलांनो, माझा एक प्रश्न भगवान शिवाला विचारून या, कारण मी अनेक वर्षे या नदीत भटकत आहे. माझ्या 7 पिढ्या उलटून गेल्या आहेत, पण मी अजूनही या नदीत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असा कोणता अपराध केलाय ज्यामुळे मला या जन्मातून मुक्ती मिळू शकली नाही? याचे कारण काय आहे? तेव्हा ते मुले म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमचा प्रश्न भगवान शिवाला नक्कीच विचारू, परंतु परत येताना तुम्हाला तो काय म्हटले ते नक्की सांगू. त्यानंतर चालत चालत दोघे भाऊ नदीच्या दुसऱ्या काठापर्यंत येऊन पोचतात. तेव्हा तेथे एक मृत व्यक्ती पडलेल्या अवस्थेत दिसलेला असतं. त्यावेळी दोन्ही व्यक्ती मुलांना विचारतो, मुलांना तुम्ही कुठे चाललेला आहात? तर मुले म्हणतात, आम्ही भगवान शंकराकडे आमच्या वडिलांना आणण्यासाठी चाललेला आहोत. तर त्यावेळेस मृत व्यक्ती म्हणतो, मुलांनो, तुम्ही भगवान शंकराकडे चालला आहात, तर माझा प्रश्न भगवान शंकराला नक्की विचारा की माझे शरीर किती दिवसापासून इथं पडलेलं आहे. माझे शरीर ह्या नदीत पाणी आलं की आत जातं आणि पाणी कमी झालं की बाहेर येतं, आणि माझे शरीर हे वितळतही नाही किंवा सडतही नाही. मी इतकी वर्ष हा त्रास भोगत आहे. मी माझ्या पूर्वजन्मात असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे मला या देहातून मुक्ती मिळू शकत नाही? याचे कारण काय आहे ते तुम्ही भगवान शंकराला नक्कीच विचारून या. ते म्हणतात, ठीक आहे, आणि पुढे चालत जातात. दोघे भाऊ कैलास पर्वतावर भगवान शंकराजवळ पोहोचतात. त्यांना हात जोडून नमस्कार करतात आणि म्हणू लागतात, हे भगवान, माझे वडील कुठे आहेत? जेव्हा माझे वडील घरी होते तेव्हा ते रोज 30 रुपये कमवायचे आणि त्यातील 15 रुपये दान करायचे. 15 रुपये घेऊन आम्ही आमचा सांभाळ करायचो, परंतु ते आता घरी नाहीत. आता आम्ही दोघे भाऊ आणि आमची आई आम्ही उपाशी मरत आहोत. कृपया त्यांना आमच्यासोबत घरी पाठवा. आणि भगवान शंकर त्या मुलांचे सर्व काही ऐकून घेतात आणि त्यांना बसायला सांगतात. बसल्यानंतर त्यांना खाऊ घातल्यानंतर ते विचारतात, तुम्हाला काय आणखी काय हवे आहे का? त्यावेळेस ते 2 मुलं भगवान शंकराला वाटेत जे काय घडलं ते विचारतात. ते म्हणतात, वाटेत आम्हाला हे व्यक्ती भेटले, त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल प्रश्न विचारायला सांगितले, त्याचं तुम्ही उत्तर नक्कीच द्या. भगवान शंकर त्या प्रश्नाचे उत्तर त्या मुलाला देतात आणि त्यांना घरी जायला सांगतात आणि म्हणतात, तुम्ही घरी जा, तुमची आई तुमची वाट बघत असेल, तुमचे वडील पाठीमागून नक्कीच घरी पोचतील. मग दोन्ही भाऊ भगवान शंकराला नमस्कार करतात आणि आपल्या घरी निघायला येतात. तर वाटेत नदीच्या काठी जे पडलेले मृत व्यक्ती असतो तो त्यांना दिसतो. तो मुलांना पाहून म्हणतो, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर भगवान शंकराला विचारले का? त्यावेळेस मुले म्हणतात की भगवान शिव म्हणाले की तुम्ही पूर्वी मोठे विद्वान होतात, परंतु तुमचे ज्ञान तुम्ही कोणालाही सांगितले नाही. आता जेव्हा तुमचे मृत्यू झालेला आहे तेव्हा तुमच्याकडले असलेले ज्ञान आतल्या आत तुमच्यामध्ये घुसमट आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे ज्ञान कोणाला सांगत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तेव्हा मेलेला माणूस म्हणालो, मुलांनो, आता अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी कोण येईल? तुम्हीच माझ्याकडे असलेले ज्ञान घ्या. त्यानंतर मृत व्यक्तीने आपल्या जवळ असलेले ज्ञान त्या दोन्ही भावाला दिले आणि ज्ञान दिल्यानंतर त्यांच्या आत्म्याला त्वरित मोक्ष झाला. मग दोघे भाऊ पुढे तिथून निघून गेले. चालता त्यांना तो मासा दिसला. मासाही तसंच म्हणाला की माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही भगवान शंकराला विचारले का? तर ते मुले म्हणाली, तुमच्या आत अमृत आहे, जोपर्यंत तुम्ही हे अमृत कोणालाही देत नाही तोपर्यंत तुम्ही इथे असेच व्यथित राहाल. तेव्हा मासा म्हणाला, आता माझे अमृत कोणाला द्यायचे? आता हे अमृत तुम्हीच घ्या. मग त्या मासाने ते अमृत त्या मुलांना दिले. अशा रीतीने ती मुलेही अमर झाली. त्या माशाचा आत्मा अमृत देताच त्यांना मोक्ष प्राप्त झाला. अशा पद्धतीने दोन्ही भाऊ पुढे गेले. वाटेत त्यांना शेठ दिसले. ते तिथे येणाऱ्या जाणाऱ्यासाठी विहीर खोदत होते आणि त्या मुलांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही भगवान शंकराला माझा प्रश्न विचारला का? तेव्हा ते मुले म्हणाली की तुझ्या घरी 2 कुमारी मुले आहेत. जोपर्यंत त्या 2 मुलीचं तू लग्न करत नाही तोपर्यंत तुझ्या विहिरीला पाणी येणार नाही. जोपर्यंत तुम्ही कन्यादान करणार नाही तोपर्यंत तुमच्या विहिरीला पाणी येणार नाही. जे तुझे कर्तव्य आहे ते आधी कर. आधी तुझ्या
मुलीचे लग्न कर आणि कन्यादान कर आणि मग ती विहीर खोदून घ्या. मग तो शेठ आपल्या मुलांना म्हणाला की आता माझ्या मुलीसाठी लगेच मुलगा शोधण्यासाठी कुठे जाऊ? तुम्ही दोघेच मला माझ्या मुलीसाठी योग्य दिसत आहात. तुम्ही दोघेही खूप साधे स्वभावाचे आणि सुंदर आहात. तुम्ही दोघेही सारखे दिसतात आणि आता तुम्ही दोघेही तरुण आहात, विवाहास पात्र आहात. तुम्ही माझ्या मुलींसोबत लग्न करा. मग त्या सेठने त्या 2 मुलीचे लग्न त्या मुलाशी लावून दिले आणि आपल्या दोन्ही मुलाला भरपूर पैसे देऊन त्यांची पाठवणी केली. मग दोन्ही भाऊ पुढे निघाले आणि वाटेत त्यांना साप भेटला. दोघांना पाहून साप म्हणाला, मुलांना तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर शंकराला विचारले का? तर तुझ्याकडे असलेले सर्परत्न पृथ्वीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत तू हे शरीर सोडू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीवर असलेले तुझे ते रत्नदान कर, लगेच तुझे शरीर पुरं होत. तेव्हा साप म्हणाला, मुलांनो हे सर्परत्न मी कुणाला दान करू? एक काम करा, तुम्हीच हे सर्परत्न घ्या आणि मला याच्यातून मुक्ती करा. अशा प्रकारे ते 2 रत्न सर्प त्या मुलांना देतो आणि सर्पाचा आत्मा मोक्ष पावतो. अशा तऱ्हेनं दोन्ही मुलं तिथून पुढे जातात. पुढे गेल्यानंतर त्या दोन्ही मुलांना एक तो प्रचंड असा वटवृक्ष दिसतो, ज्या खाली दोन्ही भाऊ बसले असतात. तेव्हा वटवृक्ष म्हणतो, मुलांनो तुम्ही माझा प्रश्न भगवान शंकराला विचारला का? त्यावर ते म्हणाले, भगवान शंकर म्हणाले की तुम्ही मागच्या जन्मी तुमचे काम गुरुकुलात मुलाला शिकवायचे होते, परंतु तुम्ही त्यांच्या बदल्यात लहान मुलाकडून काम करून घेतले आणि चांगले शिक्षण देखील दिले नाही. त्या मुलाच्या शापामुळे तुम्हाला मोक्ष मिळाला नाही. म्हणून तुमच्यात भरलेले ज्ञान कुणाला तरी द्या आणि त्यानंतरच तुम्हाला मोक्ष मिळेल. असे म्हणून त्या झाडाने ते ज्ञान त्या मुलाला देऊन टाकले. अशा तऱ्हेने ते दोन्ही मुलंही ज्ञानी झाली. जेव्हा वटवृक्षाने आपल्या जवळ असलेले सर्व ज्ञान दोन्ही भावाला दिले, त्यामुळे त्यांच्या आत्म्यालाही शांती मिळाली आणि त्या झाडाच्या बंधनातून मुक्त झाले. मग दोन्ही भाऊ आपल्या पत्नीसह चालत चालत त्यांच्या घरी पोहोचले. जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरी पोहोचले, त्यांना पाहून त्यांची आई खूप खुश झाली आणि म्हणू लागली, तुम्ही दोघे कुठे गेला? तुमच्यासोबत या 2 मुली कोण आहात? तेव्हा भावांनी त्यांच्या आईला त्यांच्यासोबत जे काय घटना घडली ते सांगितली. तेव्हा नंतर त्यांना कळले की आपल्या वडिलांनी हे जे दानधर्म केले, त्या दानधर्माचं आपल्याला हे फळ भेटले. कारण आपले वडील तर आता परत येऊ शकत नाही, त्यांना मोक्ष मिळाला आहे, परंतु आपल्या वडिलांनी केलेल्या दानाचे फळ आपल्याला भगवान शंकरांनी दोन्ही भावाला दिले आहे, हे त्यांना कळते. अशा तऱ्हेने आपल्याला या कथेवरून समजलेच आहे की आईवडिलांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्या मुलांना नक्कीच भोगावे लागते. त्यामुळे तुम्हीही आपले चांगले कर्म नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.